मेकॅनिकल व्हेंटिलेटर क्लासिफाय कसे करतात तर सर्किट बेस्ड आहेत, पॉवर बेस्ड आहेत. सर्किट सिंगल सर्किट, डबल सर्किट. सिंगल सर्किट म्हणजे जे ICUमध्ये असतात, डायरेक्ट व्हेंटिलेटर गॅस मिक्स करतो आणि पुश करतो. तर आणि ॲनेस्थेशियाचं व्हेंटिलेटर ते आधी बेलोजला पुश करतो, मग बेलो इकडे पुश करते, बस एवढाच फरक आहे. व्हेंटिलेटर ॲक्च्युली काहीच नाही आहे, एअर कंप्रेस करतो, पुश करतो, दॅट्स इट. लो पॉवर हाय पॉवर आहेत. लो पॉवरवाले मॉडेस्ट प्रेशर जनरेट करतात, तर ARDSमध्ये कामाचे नाही आहे. हाय पॉवर अप टू 80 सेंटीमीटर जनरेट करतात. सायकलिंगनुसार आहेत व्हेंटिलेटर क्लासिफाईड. इन्स्पायरेटरी सायकलिंग, एक्सपायरेटरी सायकलिंग. जो व्हॉल्यूम, टाईम, प्रेशर आणि फ्लो. एक्सपायरेटरी सायकलिंग मोस्ट कॉमन इज टाईम सायकल. ठीक आहे. ॲप्लिकेशन क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन. मेकॅनिकल थंब, जसं की T-पीस आहे. T-पीसमध्ये आपण बोटाने ऑक्लूड करून प्रेशर जनरेट करतो, किंवा मग इथे वॉल्व आहे. नंतर मिनिट व्हॉल्यूम डिवायडर्स, बॅग स्क्वीझर्स आणि इंटरमिटंट ब्लोअर. काही फरक कळाला नाही मला, काहीतरी करायचं म्हणून करायचं. व्हेंटिलेटरचे टाईप्स, सिंगल सर्किट, डबल सर्किट, हाय पॉवर, लो पॉवर, डिपेंडिंग ऑन सायकलिंग, इन्स्पायरेटरी सायकलिंग, एक्सपायरेटरी सायकलिंग. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये व्हॉल्यूम, प्रेशर, टाईम आणि फ्लो. नंतर हे बिलकुलच नाही कळालं, डिपेंडिंग ऑन ॲप्लिकेशन. डिपेंडिंग ऑफ बेलोज, तर असेंडिंग म्हणजे उभ्या राहणाऱ्या बेलो, डिसेंडिंग म्हणजे हँगिंग बेलोज. तर एक्सपिरेशनमध्ये दोघांमध्ये ई कॉमन आहे, तर एक्सपिरेशनमध्ये त्या काय करतात त्याच्यावर डिसाइडेड आहेत. तर असेंडिंग और रायझिंग बेलोज, याच्यात जो एक्सपायरेटरी प्रेशर इज प्रोव्हाइडेड बाय पेशंट्स पॅसिव्ह लंग आणि चेस्ट वॉल्व. त्याच्यामुळे जे रिकॉईल सफिशियंट असला पाहिजे बेलोचा वेट उचलायला. बेलोला उभं करायला जे प्रेशर आहे ते लंगद्वारा येतं. ही कन्सेप्ट आधीच्या मशीनच्या चॅप्टरमध्ये नाही दिली, ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली याने. आणि याच्यात ते काय वेट आहे त्याचं स्वतःचं वेट पडतं. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा आहे की जरी एक्सपायरेटरी प्रेशर काहीही नसेल तरी ते स्वतःच्या वजनाने पडणार आहे. तर त्याच्यामुळे कळत नाही की डिस्कनेक्ट झालं आहे की नाही. आणि जर लीक असेल, डिस्कनेक्ट असेल तरी ते स्वतःच्या वजनाने खाली पडेल. त्याच्यामुळे डिस्कनेक्शनमुळे ते डिस्कनेक्शन झालं तर ते रेकग्नाईज नाही होत. आणि दुसरं आहे की जे एक्झेल्ड ह्युमिडिटी आहे ती कलेक्ट होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं. पण युजली या गोष्टी अवॉइडेबल आहेत. तुमचे ग्राफ्स असतात, कॅपनोग्राफी असते, आणि इथे पण तुमचं ह्युमिड एक्सचेंजर असतो, सोडा लाईम असतो. तर याच्यामुळे या गोष्टी ओव्हरकम होतात. परंतु तो प्रॅक्टिकल एक पॉईंट सांगतो की या बेलोज युजली खाली असतात नजरेच्या प्लॅटफॉर्मच्या, त्याच्यामुळे दिसत नाही. तर या बेलोजचा बिलकुलच एक्सपिरियन्स नाही आहे, त्याच्यामुळे कांट कमेंट मच. हाऊ पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन कसं काम करतं. दोन वॉल्व असतात, इन्स्पायरेटरी, एक्सपायरेटरी. इन्स्पिरेशनला इन्स्पायरेटरी ओपन होतो, एक्सपायरेटरी क्लोज असतो. एक्सपिरेशनला एक्सपायरेटरी ओपन होतो, इन्स्पिरेटरी क्लोज होतो. आणि तुम्ही होल्ड करू शकता. होल्डमध्ये मग त्या फेजनुसार इन्स्पायरेटरी होल्ड, एक्सपायरेटरी होल्ड होईल. मोड ऑफ व्हेंटिलेशन, तर पुढे वर्णन करेल. टाईप्स ऑफ ब्रीथ कंट्रोल्ड म्हणजे फक्त मशीनने दिलेल्या. असिस्ट म्हणजे पेशंटने चालू केल्या आणि व्हेंटिलेटरने असिस्ट केलेल्या. आणि स्पॉन्टेनियस म्हणजे पेशंटनेच चालू केलं, पेशंटनेच मेंटेन केलेल्या. फेजेस ऑफ रेस्पिरेशन. एक्सपायरेटरी फेज मध्ये त्याच्यात एक्सपायरेटरी फ्लो आणि एक्सपायरेटरी पॉज. सिमिलरली इन्स्पायरेटरी फेजमध्ये इन्स्पायरेटरी फ्लो आणि इन्स्पायरेटरी पॉज. चेंज ओव्हर एक्सपिरेशन टू इन्स्पिरेशन, त्याला त्यांना म्हटलं आहे ट्रिगर. व्हॉट ट्रिगर्स इन्स्पिरेशन अँड व्हॉट सायकल्स इन्स्पिरेशन टू एक्सपिरेशन. ट्रिगर्स इन्स्पिरेशन्स
आणि वॉट सायकल्स एक्सपिरेशन. तर ट्रिगर युजली मोस्ट कॉमन टाईम आहे, त्याने हा का नाही दिला माहीत नाही. तुम्ही प्रेशर आणि फ्लो, वॉल्यूम नाही फ्लो मोजला जातो, त्याच्यामुळे प्रेशर आणि फ्लो ट्रिगर्ड आहे. नेगेटिव्ह प्रेशर 1 to 3 ठेवतो आपण, फ्लो 1.5 to 3 लिटर ठेवतो. वर्क ऑफ ब्रिदिंग कमी व्हायला या कन्सेप्ट पुढे आणखी वाचावे लागतील. नंतर मग वॉल्यूम ट्रिगर पण आहे, इम्पिडन्स आणि मोशन ट्रिगर पण आहे. मोशन ट्रिगर्ड किंवा तुमचं न्यूरल नाव एक हे आहे, त्याच्यामध्ये तो मोशन मोजतो का करंट मोजतो माहीत नाही. न्यूरली ॲडजस्टेड व्हेंटिलेटरी असिस्ट. तर एक NG ट्यूब टाकायची, ती त्याचे इलेक्ट्रोड आहेत ते डायफ्रामच्या जवळ असतील पोटातनं. तर मग त्याच्यामुळे डायफ्रामची मूवमेंट झाली की त्याला कळेल की पेशंटला ब्रीथ करायचं आहे. रेस्पिरेटरी सेंटरमधनं डायफ्राम, फ्रेनिक नर्वमधनं डायफ्रामला जाईल. तर इथे आपण डायफ्रामवर सेन्सर लावला आहे तर आपल्याला कळेल, तर आपण चांगला सिंक्रोनाइज करू शकू. परंतु याचा अजून डिटेल माहीत नाही, नवीन मोड आहे, स्टडीज चालू आहे. ठीक आहे. लिमिट म्हणजे इन्स्पिरेशन कोण थांबवतं, ही लिमिट आहे. तो एंड नाही करत, त्याला थांबवतो. तर युजली वॉल्यूम VCVमध्ये प्रेशर लिमिट असेल आणि PCVमध्ये फ्लो, वॉल्यूम असायला पाहिजे पण वॉल्यूम नाही मोजत पण तो फ्लो लिमिट आहे. आणि वॉट सायकल्स द इन्स्पिरेशन, म्हणजे वॉट सायकल्स इन्स्पिरेशन टू एक्सपिरेशन म्हणजे चेंज ओव्हर. तर सायकलिंग आहे व्हॉल्यूममध्ये, वॉल्यूम तेवढा झाला की. PCVमध्ये टाईम आहे, त्याच्यामुळे फ्लो इंटू टाईम, तर टायडल व्हॉल्यूम दरवेळेस चेंज होतो. आणि PSVमध्ये फ्लो आहे, 25% फ्लो कमी झाला की PSVमध्ये फ्लो इंटरप्ट होतो. मग हे काही मोड आहेत, इंटरमिटंट, मॅन्डेटरी, नंतर सिंक्रोनाइज्ड इंटरमिटंट आणि असिस्ट कंट्रोल. तर इंटरमिटंट मॅन्डेटरी म्हणजे त्याला जेवढे हवे तेवढे तो देणार, पण मग पेशंटचं काही आलं तर तो असिस्ट नाही करणार. आणि मग सिंक्रोनाइज्ड इंटरमिटंट म्हणजे तो इंटरमिटंट देणार पण विथ सिंक्रोनाइज्ड विथ पेशंट देणार. आणि टोटल रेस्पिरेटरी रेट कंट्रोल आहे. असिस्ट अँड कंट्रोलमध्ये काय आहे, कंट्रोल्ड ब्रेथ देणार आणि प्रत्येक ब्रेथ असिस्ट करणार, तर मग त्याच्यामुळे हायपर होऊ शकतं. त्याच्यामुळे मी SIMV इंट्रोड्यूस केला. मग ते मिक्स करून पण करता येतात मोड. तर मोस्टली जे नवीन मोड आहेत आता VCV आहे. तर हा तसं बघायला गेलं तर ॲक्च्युली प्युअर कंट्रोल मोड बघितला तर VCV तो सगळा टाईम ट्रिगर्ड असेल, तो स्वतःच देईल. परंतु तो आपण असिस्ट अँड कंट्रोल म्हणजे प्युअरली कंट्रोल नाही वापरत, असिस्ट वापरतो. किंवा मग असिस्टमध्ये प्रत्येक ब्रेथ असिस्ट होईल म्हणून आपण SIMV वापरतो, की सर्वच ब्रेथ असिस्ट नाही करायच्या आहे, जेवढ्या टोटल ब्रेथ द्यायच्या त्याच्यापैकी कुठल्या काही आल्या पेशंटच्या तर त्या असिस्ट करून सिंक्रोनाइज करायच्या. तर ही कन्सेप्ट नाही कळाली मला. ट्रिगर इथे आपला टाईम ट्रिगर असला पाहिजे होता. अच्छा हां बरोबर, SIMV लावला आहे ना, SIMV किंवा असिस्ट लावला आहे, त्याच्यामुळे प्रेशर किंवा फ्लो ट्रिगर झाला. नाही तर अन्यथा प्युअर VCV मोड लावला तर हा ट्रिगर जो आहे तो तुमचा टाईम ट्रिगर होईल. इन्स्पायरेटरी फ्लो आपण व्हॉल्यूम किती करायचा तो डिसाईड केला आहे. पीक फ्लो आपण डिसाईड करतो, टाईम आपण डिसाईड करतो. त्याच्यामुळे मग टायडल व्हॉल्यूम भरला की पुढचा पॉज होतो. फ्लो रेट कॉन्स्टंट असतो, स्क्वेअर वेव्ह पॅटर्न आहे. ते जेवढा तुम्ही फ्लो भराल तितक्यात तो तुमचा व्हॉल्यूम लवकर भरला जाईल. स्लो ठेवला तर तेवढा व्हॉल्यूम भरायला वेळ घेईल, मग तुमचा पॉज कमी होईल. टाईम सेट केला जातो हा. लेंथ ऑफ इन्स्पिरेशन डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम अँड फ्लो रेट. नाही माहिती. फ्लो रेट हां, लिमिट इज प्रेशर. फ्लो रेट वाढतो एका सेट प्रेशरपर्यंत आणि एक टायडल व्हॉल्यूम देत होतो. तर प्रेशर लिमिटिंग असेल तर मग तो तेवढा टायडल व्हॉल्यूम देऊ नाही शकणार.
म्हणून जे आजकालचे मोड्स आहेत ते व्हॉल्यूम कंट्रोल्ड प्रेशर लिमिटेड मोड आहेत. कारण की तो त्याचा जेवढाही व्हॉल्यूम आहे तेवढा तो पूर्णच्या पूर्ण भरत नाही. जो व्हॉल्यूम कंट्रोल मोड आहे टायडल व्हॉल्यूम सेट केला आहे, पण जर प्रेशर जास्त रीच होत असेल तर मग तेवढा तो डिलिव्हर नाही होत. म्हणजे जसं पूर्ण शब्द बोलले तेवढं ते हे ॲडिशनल फीचर्स लावले, जसं SIMV लावले तसं हे लावलं आहे. मग सायकलिंग व्हॉल्यूम सायकल्ड आहे. सेट टायडल व्हॉल्यूम डिलिव्हर झाला की तो एक्सपायर करणार. मग प्रेशर कंट्रोलमध्ये प्रेशर आणि इन्स्पायरेटरी टाईम फिक्स आहे. इन्स्पिरेशन इज टाईम ट्रिगर्ड. आता याच्यात त्याने SIMV का नाही घातलं? हां, मे इनिशिएट ॲडिशनल बेट. ठीक आहे, तेच इथे त्याने ती लाईन एक्सप्लिसिटली म्हटली नाही आहे. एक चार्ट का देत नाही हे लोक मला माहीत नाही. मग पीक सेट केलेला असतो आपण आणि मग डिक्सेलरेटिंग फ्लो असतो. फ्लो स्टार्टला जास्त होतो, मग जसं जसं लंग भरत जातं फ्लो कमी होतो, कारण की तेवढा कमी फ्लोमध्येच तेवढं प्रेशर रीच होऊन जाईल. मग व्हॉल्यूम डिलिव्हर डिपेंड ऑन प्रेशर अँड सेट टाईम. लिमिट इज प्रेशर. चेंज ओव्हर होतं, टाईम सायकल्ड आहे. जर टाईम संपला की सायकलिंग होतं. इथे प्रेशर सायकल्ड आहे. आणि एक्सपायरेटरी फेजमध्ये तुम्ही मग पॅसिवच आहे सर्वांच्या. एक्सपायरेटरी फेजमध्ये व्हेंटिलेटर एक्सपिरेशन कंट्रोल करत नाही. एक्सपिरेशन टोटली पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह आहे म्हटलं आहे, पण इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनमध्ये तुमचं प्रेशर ड्रॉप होतो, तर ॲडिशनल वर्क होतं. ॲडिशनल वर्क ऑफ ब्रिदिंग आहे. तर हा एक नवीन मोड आला आहे, ॲटोमॅटिक ट्यूब कंपेन्सेशन. तर हे तो ऑटोमॅटिकली वजा करतो आणि जेव्हा तुम्हाला वाटते पेशंट स्वतः ब्रीथ घेऊ शकेल तेव्हा तुम्ही हा मोड लावायचा. म्हणजे हे ॲडिशनल वर्क जे आहे ब्रिदिंगचं ते कमी होऊन जाईल. ट्यूब टाकल्यामुळे तुमचा रेझिस्टन्स वाढतो, तर तुमचं वर्क ऑफ ब्रिदिंग वाढतं. ती व्हॅल्यू पण सांगितली होती, विसरलो मी. झालं. ते प्रत्येकाचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज सेट जेवढं जे केलं तेच भेटतं आहे, दुसरं नाही भेटत. व्हॉट एव्हर वे. मग तिसरं आहे स्पॉन्टेनियस मोड. स्पॉन्टेनियसमध्ये आपण पूर्ण स्पॉन्टेनियस असेल तर पेशंटला व्हेंटिलेटर लावायची गरजच नाही. आपल्याला असिस्ट करावं लागतं आहे, म्हणून त्याला आपण प्रेशर सपोर्ट म्हणतो. व्हॉल्यूम सपोर्ट पण येतो, परंतु त्याचा काय इश्यू होता ते बोलले ते मी विसरलो. तर पेशंट थकला तर स्वतः घेणार नाही, म्हणून प्रत्येक स्पॉन्टेनियस मोडला ॲपनिया बॅकअप दिलेला असतो. तर प्रेशर स्वतः ट्रिगर करतो, नेगेटिव्ह फ्लो किंवा नेगेटिव्ह प्रेशर जनरेट करेल. मग आपण एक इन्स्पायरेटरी प्रेशर सेट करतो, तिथपर्यंत तो वर घेऊन जातो. आणि लिमिट आहे तीच आपण जी सेट केलेली आहे प्रेशरची, ती प्रेशर मग त्याच्यात कॉन्स्टंट राहतं. चेंज ओव्हर होतो, मग फ्लो जसा कमी झाला लागला, लंग भरायला लागले, 25% फ्लो कमी झाला की तो एक्सपिरेशनला म्हणजे तो त्याचा सपोर्ट थांबवतो, लंग पॅसिव्हली एक्सपिरेट करेल. तर टायडल व्हॉल्यूम व्हेरी करतो पेशंटच्या लंग कंप्लायन्सनुसार. त्याच्यामुळे मिनिट व्हेंटिलेशन चेंज होतं. तर बघा आता इथे टायडल व्हॉल्यूम सेट करतो आपण, प्रेशर कंट्रोलमध्ये प्रेशर सेट करतो. दोघांमध्ये इन्स्पिरेटरी टाईम सेट केलेला आहे, तर टाईम सायकलिंगच आहे. तर इथे आणि व्हॉल्यूम सायकलिंग कसं केलं माहीत नाही. आणि फ्लो इथे सेट आहे, इथे नाही आहे. इथे स्क्वेअर वेव्ह आहे, इथे डिक्सेलरेटिंग टाईप ऑफ फ्लो आहे. मग पीप काय आहे? पीप एक तुमचं बेसलाईन प्रेशर आहे, कॉन्स्टंट बेसलाईन प्रेशर थ्रू आउट. आणि CPAP इज पीप ड्युरिंग स्पॉन्टेनियस. तर पीपमुळे ऑक्सिजनेशन कसं इम्प्रूव्ह होतं, तर पीप कोलॅप्स प्रिव्हेंट करतो, त्याच्यामुळे त्याच्यातनं ऑक्सिजन आपला डिफ्यूज होईल म्हणून. तर सायक्लिकल ओपनिंग आणि क्लोजिंगमुळे काय होतं की सर्फॅक्टंट डिप्लीट होऊन जातं आणि लंग इंजुरी होते. त्याच्यामुळे ARDS होतो पेशंटला. आणि पल्मोनरी एडेमा पण होतो मेम्ब्रेन डॅमेज झाल्यामुळे. तर हे सर्व प्रिव्हेंट होतं. आणि हा स्वतः एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर देतो, त्याच्यामुळे जे फ्लुईड आहे ते इंटरस्टिशियममध्ये प्रिव्हेंट होतं, त्याच्यामुळे पल्मोनरी एडेमा होतो. पल्मोनरी एडेमाला ट्रीटमेंट म्हणून आपण पीप देतो. ॲडवर्स इफेक्ट काय आहेत पीपचे?
पीप जास्त झाला तर लंग ओव्हर इन्फ्लेट होईल, लंग इंजुरी होईल. COPDमध्ये तो डेड स्पेस आणखी इन्क्रीज करेल. राईट व्हेंट्रिक्युलरवर प्रेशर देईल, त्याच्यामुळे राईट व्हेंट्रिक्युलर आफ्टर लोड वाढेल. इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढेल, त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये हा रिलेटिव्हली कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत? व्हॉल्यूम डिप्लिटेड असेल तर ऑलरेडी तो इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढल्यामुळे हायपोटेन्शन होईल. राईट व्हेंट्रिकलवर लोड येऊन RVH फेल्युअर असेल तर, शंट असेल तर तो शंट प्रॉमिनंट होऊन जाईल राईट टू लेफ्ट. ICP वाढला असेल तर व्हीनस प्रेशर वाढल्यामुळे ICP वाढेल. CVP पर्टिक्युलरली CVP ऑलरेडी वाढलेला असेल तर. एम्फायसेमा COPDमध्ये आणखी तो एक्सटर्नल पीप तुम्ही देऊ शकता जेणेकरून तुमचं ट्रिगर कमी होईल. मग जसं की उदाहरण दिले, समजा त्याचा ऑटो पीप आहे 8चा, आपण एक्सटर्नल पीप 5चा सेट केला तर पेशंटला फक्त 3नच ओव्हरकम करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेशंटला मदत करू शकता एम्फायसेमा आणि COPDमध्ये. कशामध्ये आणखी कॉन्ट्राइंडिकेटेड आहे? फिस्चुला झाला असेल तर लीक होईल आणि हिलिंग प्रिव्हेंट करेल, त्याच्यामुळे तिथे नाही देता येणार पीप. तर इंट्रिन्सिक पीप किंवा ऑटो पीप काय आहे? तर डायनॅमिक हायपर इन्फ्लेशन होतं. पेशंटला ऑब्स्ट्रक्शन असतं, एक्सपिरेशन पुरत नाही, व्हॉल्यूम लंगमध्येच अडकतो आणि दर वेळेला तो स्टॅक होत जातो, ते स्टॅकिंग होऊन जातं, त्याच्यामुळे हायपर इन्फ्लेशन होतं. मग हायपर इन्फ्लेशन झालं की त्याला इंजुरी पण होते आणि तो जर स्वतः ब्रीदिंग करत असेल तर त्याला तेवढं जनरेट करावं लागतं, त्याच्यामुळे तो फटीग होऊन जातो. कसं मोजायचं? तुम्ही एक्सपायरेटरी होल्ड केल्यावर तुम्हाला ते कळून जातात. पहिल्यांदा तर तुमचं ते बेसलाईनला टच होत नाही ग्राफ, नंतर एक्सपायरेटरी होल्ड केल्यावर तुम्हाला तो कळून येईल किती आहे. कोणाकोणामध्ये सस्पेक्ट करू शकता? हाय मिनिट व्हेंटिलेशन आहे, हाय RR आहे, शॉर्ट एक्सपिरेशन आहे, ऑब्स्ट्रक्शन आहे. हायपर इन्फ्लेशनमुळे पेशंटला खूप एफर्ट द्यावा लागतो व्हेंटिलेशन ट्रिगर्ड करायला, त्याच्यामुळे पेशंट थकून पण जातो, व्हेंटिलेशन डिसिंक्रोनी होईल. एक्सपिरेटरी साऊंड पूर्ण एक्सपिरेटरी फेजपर्यंत जातं, एक्सपिरेटरी पॉज तुम्हाला ऐकायला भेटणार नाही स्टेथोने. फ्लो डज नॉट रिटर्न टू बेसलाईन. इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढल्यामुळे वर्क ऑफ ब्रिदिंग पण वाढेल, हिमोडायनॅमिक इन्स्टेबिलिटी येईल आणि वर्क ऑफ ब्रिदिंग वाढेल, पेशंट फटीग होईल. तर मॅनेज कसा करायचा? एक्सपायरेटरी टाईम वाढवायचा, सिम्पल आहे. RR कमी करायचा, नंतर टायडल व्हॉल्यूम कमी करायचा, पीक इन्स्पायरेटरी फ्लो रेट वाढवायचा जेणेकरून तुमचं इन्स्पिरेशन छोटं करायचं. तुम्हाला ब्रोंकोडायलेटर थेरपी देऊ शकतो.